असं चालू राहणार? मलाही माहित होतं की माझं आणि गौतमचं काहीच होणार नाहीये. ते तरी बरं आहे की ही गोष्ट फक्त आपल्या दोघीतच आहे. दोघीत कुठे? काय बोललीस तू अनु? काय नाही. अनु हे बघ, तुला माझी शपथ आहे हा. खरं सांग, अजून कोणाला कळलं नाहीये ना? ते जयदादा आणि शरुताई. काय? अनु, अगं मी असं म्हणत होते की आपण शरुताई आणि जयदादाला सांगितलं तर. पमा काय चाललंय पप्पा? मम्मी बदलापूरच्या मावशीकडे गेलीये. अरे मी पत्रिका आणल्या होत्या ना. वाव, बघू. ए थांब 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 थांब. पहिले बायला बघू दे, तिचं लग्न आहे ग. हा बाय, ठीक आहे. बाय बाय. तर रडायचं नाही, नवऱ्याच्या घरी आनंदाने राहायचं. अगं उलट सोन्यासारखी पोरगी सासरी जाणार म्हणल्यावर आईबापाच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे ना. आता तू तुझं घर, तुझा संसार आनंदाने राहायचं तिथे. बाय, रडू नको. कसा आहेस? बरं आहे, ये ना, बस ना. मी स्पष्टच बोलतो, बीटिंग अराउंड द बुश नको. मला सगळं कळलंय गौतम. काय? ती मुलगी आसावरी आहे ना? तुला कसं कळलं? सगळ्यांना कळलं काय? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, सगळ्यांना नाही, मला कळलंय. म्हणून तू त्यांच्याकडे गेलेलास? ते महत्वाचं नाहीये. तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? आता सगळं इतकं पटकन झालं ना की मला काही कळलंच नाही. साक्षीताईच्या लग्नात ती मला भेटली आणि माझी ड्रीम गर्लची जी डेफिनेशन होती ना तशीच आहे आसावरी. लग्नात जे काही झालं तिच्या बहिणींचं वगैरे, त्यानंतर मी कसं सांगणार होतो तुला? ती खूप चांगली आहे रे, साधी, सिंपल, फॅमिली ओरिएंटेड मुलगी आहे. तीच माझी ड्रीम गर्ल आहे दादा. वॉटेवर, ते सगळं मला माहित नाहीये. बट द पॉइंट इज, हे शक्य नाहीये. कारण तिचं लग्न ठरलं. माहितीये मला दादा, मी रेडी आहे, मी वेट करायला रेडी आहे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण तिचं त्या मुलावर प्रेम नाहीये, माझ्यावर आहे. असं काही नसतं गौतम. काही दिवस भेटला नाहीत ना, विसराल एकमेकांना. नाही भेटलोय 4 दिवस, विसरलो का? बघतोयस ना माझी हालत काय? ठीक आहे. इफ यू आर सो शुअर, तर मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला तुझं प्रेम मिळवून देईन. थँक्यू दादा. पण सगळ्यात आधी आईला जाऊन सांगायला हवं. काय हे? हा, तू ब्लॅकमेल करतोस मला? तू काही बोला नाहीस ना आईला? मी पहिल्यांदा आईपासून काहीतरी लपवलंय गौतम. मला अजिबात आवडलेलं नाहीये. सॉरी 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 दादा, ऐक ना, मला समजून घे ना प्लीज. आईला जर कळलं ना की ती मुलगी आसावरी आहे तर आई कशी रिॲक्ट करेल मला नाही माहिती. प्रॅक्टिकली विचार का करत नाहीयेस तू? बरं मला सांग, त्या मुलीने आधी होकार दिला, मग लग्नाचं वचन दिलं आणि मग नकार दिला, असं काही झालंय का? नाही. अरे लग्न ठरलंय तिचं, माहितीये त्या भांडेकरशी. तरी सुद्धा हट्ट करतोयस? अरे मग काय करू मी? आमचं प्रेम आहे ना एकमेकांवर, तुम्हाला कळतच नाही. किती वेळा सांगू? हे बघ, जर सिच्युएशन कंट्रोलमध्ये असती ना तर मी स्वतः सांगितलं असतं आईला. पण सगळं एवढं मेस्टअप आहे की काय सांगणार मी? जर आईने त्यांच्या घरात जाऊन काही गोंधळ घातला तर सगळं कोलॅप्स होईल ना दादा. आणि मला माझ्यामुळे आसावरीला त्रास नाही द्यायचा. प्लीज दादा, प्लीज, आय बेग यू. ठीक आहे, पण हे सगळं खूप कठीण दिसते गौतम. ती मुलगी तुझ्या आयुष्यात यावी म्हणून मी सगळे प्रयत्न करेन, पण ही जीव देण्याची भाषा करशील ना तर. सॉरी ना दादा. अजून एक, लवकरात लवकर आईला सगळं सांगायचंय.
ताई बघितलंस ना, आशुताईला नाही करायचंय हे. ताई तूच काहीतरी कर ना. आशुताईनं काहीच बोलणार नाही. ती अशीच आयुष्यभर कुडत राहील. आणि मला तर ना आजकाल तो गौतम बांदेकर पण नको नकोसा वाटतोय. म्हणजे चांगलं आहे, पण त्याला आशुताईच्या चेहऱ्याकडे बघून कळत नाही का की आशुताई किती उदास आहे. असं रडत रडत लग्न केलं ना, तो तरी खुश राहणार आहे का मग? अनु, फोन घेऊन ये. कशाला? तू आण ना फोन. हॅलो. हा बोल ना शरू. अगं आत्ताच निघालो आम्ही. आई बाबा पुढे गेलेत, मी आत्ता बाईकने निघालोय. हो म्हणजे ते घरात सगळ्यांसमोर बोलतानाच ते आलं ना, म्हणून कॉल केलेला. हा बोल ना. तू उद्या मला भेटायला येऊ शकतोस का? काहीतरी बोलायचं होतं. ओके. नाही पण काही झालंय का? भेटल्यावर बोलते ना. ठीक आहे. ओके कुठे यायचं आणि किती वाजता ते मी मेसेज करते. हा ओके ओके चालेल. ठीक आहे. सी यू. हां बाय. कशाला भेटणार आहेस त्याला? त्याचा डिसिजन ऐकायला. आता सगळं त्याच्या डिसिजनवरती डिपेंड आहे.